आपण मोहा गावामध्ये आलेलो ग्रामपंचायतच्या मार्फत भोंगा सायरन वाजवलेला आहे आणि पालक देखील त्या भोंग्याचं पालन करत ग्रामपंचायतला योग्य प्रतिसाद देत आहेत आणि विद्यार्थी त्या ठिकाणचे मुलं त्यांचे अभ्यास करतायत. काका गावामध्ये नवीन उपक्रम ग्रामपंचायत राबवत आहे. विद्यार्थी त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि अभ्यास देखील करतायत. पालक देखील त्याचं पालन करतायत. ग्रामपंचायतनं हा जो उपक्रम राबवलेला आहे, काय वाटतं? हा उपक्रम पालकांनी राबवायला पाहिजे. नाही, हा उपक्रम जे राबविला आहे ते अति सुंदर उपक्रम आहे आणि ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीने हे काम करीत आहेत. 7 ते 10 पर्यंत विद्यार्थी सगळे अभ्यास करीत आहेत. भोंग्या वाजतोय. हा टाइम जो असतो टीव्ही महिलांचा सिरियलचा असतो, मालिका लावल्या जातात, मोबाईल मध्ये लेकरं गुंग असतात आणि आता कुठंतरी चांगली सवय लावण्याचं काम ग्रामपंचायत करते. हा टीव्ही आता सध्या बंद आहे, लेकरायची मोबाईल बंद आहेत. ग्रामपंचायतीने चांगला कार्यक्रम घेतला आहे, हाती घेतला. त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांचा भरपूर फायदा होईल. त्याच्याबद्दल ग्रामपंचायतीला धन्यवाद वाटते. आपल्यासोबत विशाल सर सुद्धा. विशाल सर, एकंदरीत पाहायला गेलं तर गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम सुरू राबवण्यात येत आहे आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे, आम्ही पाहिलं गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जायचा प्रयत्न केला आम्ही. त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक देखील त्या ठिकाणी बसून अभ्यास घेत आहेत आणि विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. टीव्ही बंद केलाय, मोबाईल बंद केलाय आणि विद्यार्थी अभ्यास करतात. काय सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर ज्या पद्धतीने तरुण मुलांचा कल जो आज अभ्यासाकडे न वळता मोबाईलमध्ये जास्त गुंतून राहिलेले आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली जर एखादा विद्यार्थी अभ्यास करायला लागला मोबाईलवरती तर मध्येच काहीतरी मेसेज येतो, व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, इंस्टाग्रामवरती मेसेज येतो, फेसबुकचा मेसेज येतो आणि मग त्याचं लक्ष विचलित होतं. आणि सातत्यानं ही जी काही विद्यार्थ्यांना अभ्यासापासून दूर नेण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे, म्हणजे हेतू पुरस्कार बी म्हणता येईल किंवा या व्यवस्थेच्या मध्ये सुद्धा ह्या पद्धतीनं नाकर्तेपणाचा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे की विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने अभ्यास करावा. याच्यासाठी एक व्यवस्था म्हणून जो उपक्रम आमच्या इथं गावामध्ये ग्रामपंचायत वतीनं राबवला जातोय ते खरंच एक त्याला आपल्याला एक स्तुती करण्यासारखा उपक्रम आहे. आम्ही गावकरी सगळेजण त्याच्यामध्ये त्या उपक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. कारण 7 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंत जो विद्यार्थ्यांचा जो वेळ असतो की कुणी मोबाईल बघतं, कुणी महिला टीव्ही सिरियल्स बघतात आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेत अभ्यास करायचा असतो त्यावेळेसच हे सगळे घडामोडी घरामध्ये घडत असतात. आणि त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना आपण काही कालखंडापर्यंत जर हा उपक्रम राबवला आणि त्याला जर सवय जर पाडली तर विद्यार्थी नक्कीच त्या वेळेमध्ये अभ्यासाला बसतील. कारण अंगवळणी पडणं खूप महत्वाचं. कारण मोबाईल शिवाय आमच्याकडे पाठीमागे लाईट गेली होती, एक दिवसभर लाईट नव्हती, मग मोबाईल पण चार्जिंग नव्हता. विद्यार्थी म्हणजे तरुण मुलं अस्वस्थ झाले होते. आमच्या ग्रामपंचायतमध्ये इन्व्हर्टर आहे, तिथं ते चार्जिंग करण्यासाठी त्यांची म्हणजे धावपळ चालायची. आणि मग अशी परिस्थिती म्हणजे चलबिचलता मानसिकता ढासळू लागलेली मोबाईलमुळे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा उपक्रम राबवून त्यांना एक सवयीचा भाग बनवणं, अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आताच्या पिढीचं हा मोबाईल हे एक व्यसन झालेलं आहे. एक वेळेस आपण म्हणू शकतो की जेवण नसेल तरी चालेल पण मोबाईल कंटिन्यू चार्जिंग असणं गरजेचं. नाही, जेवणाचा प्रश्नच नाही. मोबाईलला चार्जिंग आणि 2 GB डाटाच्या वरच असला पाहिजे. आता तर अनलिमिटेड सुद्धा आलेलं आहे. तर तेवढं रिचार्ज असेल तरच आता सकाळी उजडल्यापासून मावळतेपर्यंत तेच आहे. फक्त काय बघतोय पण त्याच्यातून आपण हे विषय तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या विकासाचं त्याच्यामध्ये कुठलंच नाही. आपलं मनाला विचलित करण्याचा हेतुपुरस्पर जी काही रील्स आहेत त्या टाकल्या जात आहेत, मुद्दाम टाकल्या जात आहेत की तरुणाला विचलित करायचं की तुमचं ध्येय काय, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही आपल्या शिक्षणाकडे, शेतीमध्ये काय बदल केले पाहिजेत, आपल्या आरोग्याकडे काय लक्ष दिलं पाहिजे, ह्याच्या बाबीकडे न लक्ष देता मोबाईलमध्ये तुम्हाला बाकीच्या ह्यानं काय केलं, तिकडला राजकारणी काय करतोय, कुठं अजून काय चालू आहे, इकडे भांडणं झालेले आहेत का, हिंदू खत्रेमध्ये का, ही जात अडचणीत आहे का, ती जात अडचणीत आहे का, ह्या सगळ्या बाबीमध्ये अडकण्याचा प्रयत्न हे केला जातो आणि त्याच्यामध्ये मोबाईल सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतोय. म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी तर महत्वाचेच आहेत, परंतु जे गावागावातले जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा मनामध्ये खुणगाठ बांधली पाहिजे की आपल्याला आपल्या विकासाच्या धोरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आपण शिक्षणात कमी पडलो असेल तर शेतीमध्ये तांत्रिक पद्धतीचा वापर करून कशी शेती विकसित करू, शिक्षणामध्ये कसं पुढे जाऊ, अजून काही उद्योग धंद्यामध्ये आपल्याला जाता येईल का, ह्या सगळ्या बाबीमध्ये तरुणांनी बघितलं पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीचा उपक्रम आमची ग्रामपंचायत राबवते ही एक महत्वाची बाब आहे. सर, पाहायला गेलं तर कोरोना काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये होमवर्क म्हणजे घरी बसूनच काम करण्याचा सल्ला इतर अनेक कंपन्यांना सुरू केला आणि त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळा, ऑनलाईन क्लासेस याची सुरुवात झाली आणि त्याचा कुठंतरी मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसतोय. अभ्यास करायचा सोडून विद्यार्थी रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याच्या नादी लागलेले आहेत आणि कुठेतरी त्यांचं भविष्य धोक्यात आहे.
ग्रामपंचायतनं हा उपक्रम सुरू केल्यामुळे सवय मोडीत निघेल का? काय आहे सर की महत्वाची भूमिका लक्षात घेतली पाहिजे की नवीन एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारनं आणलेली आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 या शैक्षणिक म्हणजे या शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांना घर बसल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. म्हणजे 100 विषयापेक्षा जास्त जर विषय घ्यायचे आणि आपली डिग्री पूर्ण करायची अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. जिथं 6 विषयाचं ज्ञान चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला घेता येत नाही आणि तिथं तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विषय शिकवण्याचा प्रयत्न करता. या विद्यापीठामध्ये हा विषय घेऊ शकतो, त्या विद्यापीठामध्ये तो विषय घेऊ शकतो, परंतु पायाभूत ज्या संकल्पना आहेत त्या न समजता त्यांना शिक्षणाकडे ओढून घेऊन चालले जाऊ लागले. तुम्ही कोरोनाच्या काळातल्या परिस्थितीचं वर्णन या ठिकाणी केलं की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण केली आणि त्या परिस्थितीचा उपयोग कुणी घेतला की ह्या ज्या काही मार्केटिंग करणाऱ्या ज्या काही ऑनलाईन क्लासेस जे आहेत मोठ्या प्रमाणावरती, मग त्याच्यामध्ये बायजूस सारखं ऍप असेल, ह्या ज्या सगळ्यात मोठ्या उत्पन्न घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनी, हे सगळं शिक्षणाचं कंपनीकरण झालेलं आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून एक ट्रेंड तयार केला जातो, एक अभ्यासक्रम तयार केला जातो, मग त्याच्यावरती लाखो रुपयाचं पॅकेज दिलं जातं आणि मग ते विद्यार्थ्यांनी घ्यायचं आणि अभ्यास करायचा. आणि म्हणजे वर्गामधल्या शिक्षणाला म्हणजे बंदिस्त शिक्षण म्हणजे वर्ग खोल्यातल्या शिक्षणाला आता हे जी व्यवस्था आहे ती बाजूला सारून हे ऑनलाईन शिक्षणामध्ये यांना खूप मोठा नफा आहे. त्याच्यामुळे हे जे काही जिल्हा परिषद शाळा आपण बघतोय, जिल्हा परिषद शाळा मोठ्या प्रमाणावरती बंद करण्याचा दृष्टिकोन आहे. 20 पेक्षा जास्त जिथं विद्यार्थी संख्या नाहीये, कमी आहे त्याच्यापेक्षा म्हणजे तांड्या रस्त्यावरच्या शाळा त्या बंद केल्या जातात. म्हणजे एक शिक्षकी शाळा झालेल्या आहेत. ह्या सुद्धा विचार करण्याची भाग आहे की आपल्या गावात किंवा गावगावच्या जे काही ज्यांना समजतंय, ज्यांना कळतंय, त्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्या गावचं आरोग्य केंद्र असेल, आपल्या गावची जिल्हा परिषदेची शाळा असेल, ज्या ज्या सार्वजनिक व्यवस्था आहेत, मग ती ग्रामपंचायत असेल, कुठलाही भाग असेल, ती एक आपल्याला गावाच्या साठी दिशा देणारी एक महत्वाचा भाग आहे आणि ती वाचली पाहिजे. त्याच्याकडे आपण चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आजच्या तरुणांनी बघितलं पाहिजे. फक्त मोबाईल आणि तेच आपलं विश्व आहे, याच्यातून आपण बघतोय की मोबाईलमुळे आरोग्यावर खूप मोठा परिणाम होऊ लागलेला आहे. तासन तास एका बाजूला बोलल्यामुळे ब्रेन ट्युमर सारखा आजार होऊ लागलेला आहे. आणि म्हणजे बघतोय तुम्ही, आपण लहान मुलं बघत असाल की हाताचे वेडेवाकडे हातवारे करून रस्त्याने चालताना सुद्धा वेडेवाकडे हातवारे करायला, म्हणजे त्यांच्या मनावरती एवढं बिंबवलं जाऊ लागलेलं आहे ते कार्टूनचं सुद्धा. आणि त्याच्यामुळं या प्रक्रियेमध्ये हा उपक्रम चांगल्या पद्धतीचाच आहे. त्याचं आपण कौतुकच केलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावकऱ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी की या 7 ते 10च्या उपक्रमामध्ये आपण आपल्या स्वतःच्या बाकी सगळ्या बाबी चांगल्या कामामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ह्या हेतून आपण सगळे गावकरी मिळून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहून हा उपक्रम यशस्वी करूया, एवढंच मी आपल्या या ठिकाणी बोलेन. नक्की तुम्ही पाहू शकता सध्या ऑनलाईनचा जमाना आहे आणि विद्यार्थ्यांना कुठंतरी अभ्यासापासून किंवा शैक्षणिक दृष्ट्या दूर करण्याचं काम हे सरकार करत असेल किंवा काही संबंधित गोष्टी समोर येत आहेत. परंतु पाहायला गेलं तर ऑनलाईन शिक्षणापासून जे काही तोटा निर्माण होत आहे, परिणाम होत आहेत विद्यार्थ्यांच्या मनावर, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात जात आहे. मोहा ग्रामपंचायत याला मात्र अपवाद ठरत आहे आणि त्यांनी एक चांगला स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. 7 ते 9 उपक्रम आहे. भोंग्या वाजून, सायरन वाजून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी बसवलं जात आहे. पालक देखील चांगला प्रतिसाद देत आहेत आणि गावातले नागरिक, तरुण पिढी देखील यामध्ये चांगला प्रतिसाद देत आहेत. यामध्ये अजून नवीन काही अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवीसह मी अशोक गलांडे, माऊली.